नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, अरे देणे घेणे सुखाची वरी होऊ दे या जगात. या माझ्या मराठी मातीतील माणसांना ब्रह्मविद्या कळाली पाहिजे. परंतु आजही खरी ब्रह्मविद्या सांगायला गेलं त्याला मंडपामध्ये सुद्धा येऊ देत नाहीत महाराज. म्हणून ब्रह्मविद्या समजण्यासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संस्कृत मध्ये असणारी गीता प्राकृतामध्ये केली. अरे संस्कृत गीता कळेना कोणाला म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ हा लिहिला. म्हणून एक नंबरला नाव घेऊन माऊली महावैष्णव ज्ञानोबराया. काय केलं त्यांनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी लिहिली. परंतु आपण काय केलं, आळंदीमध्ये राहू दिलं नाही, इंद्रायणीमध्ये स्नान करू दिलं नाही, गावाच्या बाहेर काढावं, झोळीमध्ये शेण टाकावं लोकांनी. हो खूप हाल हाल केले माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचे, तरी सुद्धा त्यांनी मागं पुढे पाहिलं नाही त्यांच्या आमच्यासाठी. म्हणून एक नंबरला नाव घेईन ज्ञानोबराया. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. दोन नंबरला नाव घेईन जगद्गुरु तुकाराम महाराज. काय केलं त्यांनी तुमच्या आमच्यासाठी. अहो देऊ मध्ये लोकांनी राहू दिलं नाही का, तर जगद्गुरु तुकाराम महाराज खऱ्या भाषेमध्ये परमार्थ सांगायचे, ब्राह्मण लोकांना पाहवलं गेलं नाही. म्हणून त्यांनी काय करावं, तुकाराम महाराज डोक्याचा चमन करावा, तोंडाला खाळ पासावं, गावभर काढवावर दिंड काढावी, तरी तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी मागं पुढे पाहिलं नाही का. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. म्हणून दोन नंबरला नाव घेईन तुकोबराया. काय केलं त्यांनी, प्रत्येकाच्या दारासमोर गेले, अरे म्हणले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयताला घर पुसवणी, पण महाराज लोक म्हणले देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुतले जागे, देव ठेवायला जागा राहील नाही तुम्हा आम्हाला घरामध्ये. ही परिस्थिती लोकांनी केली. मला सांगा आजही घरामध्ये देवघर मोठं का बाथरूम मोठं. बोला मालकीनीकर, बोला प्रथम आलं तुमच्या गावामध्ये, पुन्हा येईल नाही येईल काय सांगता येत नाही. मग घरात देवघर मोठं का बाथरूम मोठं. देवघर नाही, बाथरूम मोठं केलं आपण घरामध्ये, देव ठेवायला जागा नाही हो आपल्याला. तरी तुकाराम महाराज तुमच्या आमच्यासाठी मागं पुढे पाहिलं नाही. म्हणून दोन नंबरला नाव घेईन जगद्गुरु तुकोबराया. चाल तीन नंबरला नाव घेईन छत्रपती शिवाजी महाराज. बरेच लोक म्हणतात छत्रपती आणि परमात्माचा काय संबंध आहे इथं, तर मी सांगेन होय संबंध आहे. 16व्या शतकाच्या अगोदर मुघली सत्ता होत्या. मुघल लोकांनी यावं, घोड्यावर यावं, एका बापादेखत मुलीवर बलात्कार केला जायचा. एका बापादेखत त्याच्या मुलीला घेऊन जायच्या घोड्यावर बसून. महाराज मरणाच्या भ्यानं लोक भ्यायला लागले, दर्या कोपारेमध्ये जाऊन लपायला लागले. गावामध्ये कीर्तन बंद झाली, सप्ताह बंद झालं, सगळं काही बंद झालं. त्यावेळेस माझी जाऊ साहेबाचं अंतकरण कळवळलं. आई तुझा भवानीकडे प्रार्थना केली, आई जगदंबे मला जायचंच ना, आईचा पुत्र दे गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं मला पुत्र जन्माला दे. आणि पाहता पाहता आई जिजाऊंना डोळायला लागले. घोड्यावर बसावं, दानपट्टा चालवावा, गरिबांचा काटा काढवायचे डोळे लागले आई जिजाऊंना. आणि पाहता पाहता 19 फेब्रुवारी 1630 रोजी दिवस उगवला आणि माझ्या शिवाजी राजांचा जन्म झाला. आणि या महाराष्ट्रातील स्थिती पाहिली गेली. या महिलांवर होणारे अत्याचार, या लोकांवर होणारे अत्याचार पावले गेले आणि अंतकरण कळवळलं. वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली, हे हिंदवी स्वराज्य व्हाव्याशी श्रींतीच्या. वय वर्ष बोला मालकीनीवाले, बोला वय वर्ष 16. माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी वय वर्ष 16. आणि तुम्ही आम्ही म्हणतो 16 वरीस धोक्याचं. मला सांगा 16 वरीस धोक्याचं आहे का मोक्याचं आहे. जी काही क्रांती करायची ती 16 वर्षी करू शकतो. पण महाराज आज मला सांगा इथं 16 वर्षाचे किती जण कीर्तनाला आहेत का. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षी प्रतिज्ञा केली. आज आपण शिवजयंती आली की कपाळाला भगवा गंध लावतो, शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवतो, परंतु शिवाजी महाराजांचे आचरण आपण लक्षात घेत नाही महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या कीर्तनाला जाऊन बसतो. तो खरा मावळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आवडतात, त्याला जो विचाराने वागतो तो खरा मावळा. आजकालचे मावळे राहिले नाही. जर छत्रपती नसते तर काय झालं असतं ऐका. जर छत्रपती नसते तर आज कीर्तनाला बसायला मिळालं नसते. आया बहिणीच्या कपाळावर कुंकू दिसलं नसतं, दारामध्ये तुळस दिसली नसती, तर
जर छत्रपती नसते तर त्या ठिकाणी आज त्यांच्या कृपादानानं परमार्थ झालेला आहे महाराष्ट्रामध्ये. जाता जाता एकच सांगेल जाईल, जर छत्रपती नसते तर काय झालं असतं? अरे हर समाधि की कब्र होती थी, अरे हर समाधि की कब्र होती थी, हर मंदिर की मस्जिद होती थी, एक शुभाना होता तो तुम्हारी हमारी सुन्नत होती थी. म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादाने महाराष्ट्रामध्ये परमार्थ झालं. त्यांच्या कृपा